वंचितला काँग्रेस पाठिंबा देणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण अमरावतीमध्ये स्थानिक काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक आज संपन्न होते। काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख अजूनही प्रचारासाठी फिरकले नाहीयेत। हर्षजित देशमुखांनी आपण आजारी असून ऑनलाईन प्रचार करत असल्याचं सांगितलंय। इतकंच नाही तर काँग्रेसची प्रचारासाठी अजून एकही बैठक झालेली नाही। एकही जिल्ह्याबाहेरील काँग्रेसचा बडा नेता इथे प्रचाराला आलेला नाही। अमरावतीच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडी बॅकफूटवर आली आहे। एकीकडे भाजपा उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांच्यासाठी भाजपचे बडे नेते आणि महायुतीचे नेते एकत्र येऊन विजयासाठी प्लॅनिंग करतायत, तर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच नियोजनाचा अभाव दिसतोय। काँग्रेसच्या नगरसेवकांची मतं मोठ्या प्रमाणात फुटून भाजप उमेदवाराला मिळण्याची दाट शक्यता आहे। 2018च्या निवडणुकीत काँग्रेसची 117 पैकी 100 मतं भाजपच्या उमेदवाराला मिळाली होती आणि तीच पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे। अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलेला आहे। अमरावती विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार सुरू असून मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण होत असल्याचा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। सत्ताधाऱ्यांनी कोणतेही विकास काम केलं नसून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा प्रभाव मतदारांवर पडत नसल्याने पैसे वाटपाचा मार्ग स्वीकारलाय, अशी टीका सपकाळ यांनी केली आहे। पातूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेनंतर ते माध्यमांशी बोलत होते। ज्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। घोडे बाजार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। सत्ताधारी यांनी विकास कामं केलेले नसावेत। सत्ताधाऱ्यांजवळ पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचा प्रभाव कोणताही प्रभाव हा मतदारावर नसेल म्हणून त्यांनी सरसकट हे पैसे देण्याचा धडाका सुरू केलेला आहे। आम्ही सरसकट कर्जमाफी मागतोय, ती मिळत नाही, मात्र सरसकट मोठी रक्कम घोडे बाजाराची ही या निवडणुकीतल्या सदस्यांपर्यंत पोहोचत आहे आणि परिणाम स्वरूप जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुद्दे असले पाहिजे ते बाजूला ठेवून घोडे बाजार हा सुरू केलेला आहे आणि त्याचाच एक परिणाम हा अमरावतीच्या निमित्तानं आपल्याला दिसतोय।